मंजिरे, मीरा आणि शिवनाथची भेट व्हायला नको होती. कशावरून त्याने मीराला सत्य सांगितलं नसेल? मीरा माझ्याशी खोटं नाही बोलणार. तुला एवढी खात्री आहे तिच्यावर? मार्जरी मीरा भोळी आहे. ती खूप आदर करते माझा. माझ्यापासून ती काही नाही लपवणार. फक्त एकच गोष्ट आहे, मीरा आणि अंबिका बहिणी आहेत हे मला माहिती आहे, पण हे त्या दोघींना माहिती नाही. अंबिकाला जर का हे सत्य माहिती असतं तर तिने आतापर्यंत सांगितलं असतं. शिवनाथला त्याच्या दिव्य शक्तींमुळे ही गोष्ट कळलेली असणार आहे. अजून तरी त्यांनी मीराला काही सांगितलेलं नाहीये, पण पुढे जाऊन तो सांगणारच नाही याची खात्री नाही. ते टाळायचं असेल तर शिवनाथचा अंत करायला हवा. कुठल्या तरी घडीला तो वरचढ ठरला म्हणून तू हार मानू नकोस. त्याला संपवायचं कार्य तुलाच करावं लागणार आहे. ते मी करीनच. फक्त मार्जरी त्याआधी आपल्याला लवकरात लवकर अंबिकाच्या आत्म्याला दिव्य कवडीत कैद करावं लागेल. नीरती काय म्हणाली होती? तुला चिरतारुण्य मिळवण्यासाठी 3 आहुत्या द्यायच्यात ना. त्या प्रत्येक आहुतीत एक एक आत्मा या कवडीत बंदिस्त करून मला अर्पण करावाच लागेल. ज्या दिवशी असं करून माझ्या 3 कवड्या मला परत करशील ना, त्याच दिवशी तुला चिरतारुण्य मिळेल. अंबिकाच्या आत्म्याला जास्ती दिवस आपण त्या कुपीत नाही ठेवू शकत. त्या शिवनाथकडे दिव्य शक्ती आहे. तो कधी अंबिकापर्यंत पोहोचू शकतो. लवकरच आपण अंबिकाला कवडीमध्ये कैद करू. अंबिका एकदा कवडीत कैद झाली की आपल्याला त्या वेदाचा बळी देता येईल. तिचाही आत्मा कैद करता येईल. मग मी होणार चिरतरुण. पण हा प्रवास सोपा नाही. सावध राहा. शिवनाथला कळलं अंबिका कैद आहे तर तो त्याची विद्या वापरून अंबिकाला मुक्त करू शकतो. त्याआधी आपल्याला हा विधी करावा लागेल.